नमस्कार मित्रांनो, मी आहे हर्षल. मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता बरेच दिवसांनी ब्लॉग काढतोय. आज भेटला आहे, सोमवार आहे आणि सुट्ट्या आज. तर आता चाललं आहे ते म्हणजे मित्रांनो पुणे फिरायला. तर मित्रांनो, आपण जाणार आहोत आज पुणे फिरायला. तर आज पुण्यामध्ये काय काय आहे ते आपण आज फिरून येणार आहोत. जेवढं आपल्याला फिरता नाही येईल आज एवढं फिरून येणार आहोत. आणि मी एकटाच आहे, आपल्यासोबत कोणीच नाही आहे. हे सर्व मित्र आहेत ते गावाला वगैरे गेलेत. तर मी आज एकटाच आहे. तर एकटा मी जाणार आहे. जेवढं मला फिरता येईल तेवढं मी फिरणार आहे पुणे. आणि तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पुण्यामध्ये काय काय आहे ते. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊया स्टेशनला. तिथून ट्रेन पकडून डायरेक्ट जाऊ आपण पुण्याला. तर चला मित्रांनो, कसली वाट बघतोय आपण, जाऊया. आता आलं ते म्हणजे आपण लोणावळा स्टेशनला. आणि इथून आपण आता तिकीट काढून जाणार आहोत ते म्हणजे पुण्याला. आपली लोकल पण आलेली आहे तिथे. इथून जाणार आहोत, तिकीट काढूया. पण आता तिकीट काढून झालेलं आहे आपलं. आणि आपली लोकल इथे लागलेली आहे, दिसते 10ची लोकल आहे, 10:05ची. जाऊन आपण तिला बसणार आहोत. आणि फायनली जायची शिवाजीनगरला पोचलेलो आहोत. आणि इथून आता आपण जाणार आहोत इथून आता आपण लगेचच बाहेर जाणार आहोत. बाहेर जाऊन आपल्याला बस भेटेल शिवाजीनगर आपल्या शनिवारवाड्याजवळ जायला. आणि तिथून बसमध्ये बसून शनिवारवाड्या जाणार. तर त्याला मित्रांनो पहिला आपण जाऊन बस बघूया. शिवाजीनगरला पोचलेलो आपण जाणार आहोत. बस आहे, त्या बसला सर्व पुणे फिरायला आता बसला आपण आज बघणार आहोत. आणि खूप पब्लिक आहे, माझ्या गाडीचं पब्लिक पण बघू शकता मित्रांनो, खूप पब्लिक आहे. आणि आता बस आल्यावर आपण बसला जाणार आहोत. चालवायला तहान लागले खूप. आणि आता आपण ज्यूस घेणार आहोत. आपल्या इथं 10 रुपयाला मस्त आहे मँगो ज्यूस. आता आपण ज्यूस घेणार आहोत. 500 हो जाएगा. आलेलो आहोत आपला शनिवारवाडा. पण आता आपण पहिलं ATM मध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचं मंदिर तिथे जाऊन बघूया. आणि बाहेरूनच तिथं दर्शन करू आपण, कारण तिथे गर्दी पण खूप असते आणि मोबाईल अलाउड नाही. त्यामुळे आपण बाहेरून दर्शन करू आणि आपण शनिवारवाड्यामध्ये येऊ रिटर्न. पूर्ण आपण शनिवारवाडा मी तुम्हाला दाखवणार आहे फिरून. मित्रांनो, जाऊया पहिलं आपण तिकडे. आपण तिथे समोर आपलं गणपती मंदिर आहे. आणि मित्रांनो, आपण आलो इथं म्हणजे आपला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ. मंदिर बघू सुंदर. आणि गर्दी असल्यामुळे मित्रांनो आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि आपण आता बाहेरूनच दर्शन करणार आहोत, कारण आतमध्ये खूप गर्दी आहे आणि मोबाईल वगैरे अलाउड काहीच नाही. तर आणि आपल्याला सर्व फिरायचं आहे, त्यामुळे आपण बाहेरून दर्शन करून घेऊया. आणि बघू शकता मित्रांनो. हेच आहे ते मंदिर. आणि
मित्रांनो. आता आपण मंदिरात बघितलं असाल, बाहेरूनच दर्शन केलं मित्रांनो. आता आपण जाणार आहोत ते म्हणजे शनिवार वाड्यामध्ये. आणि आज खूप ठिकाणी फिरायचं आहे, त्यामुळे म्हणजे पटापट सर्व फिरून घेतो आणि तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. आता जाणार आहोत त्या शनिवार वाड्यामध्ये. तर चला मित्रांनो, आपण शनिवार वाड्यावरून जाऊया. आता आपण शनिवार वाड्यातून मारणार आहोत. ते इथं सर्व म्हणजे काय काय कसं कसं झालेलं ते सर्व सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण चला जास्त आपल्याकडे वेळ नाही, आपण तुमची मागे असणार. आर्मीचं असेल मित्रांनो, तुम्ही शनिवार वाडा बघू शकता, खूप मोठा आहे. आणि माझी तरी तिसरी फेरी आहे ह्याच्यात. आणि खूप म्हणजे बघण्यासारखं आहे मित्रांनो सर्व. तर आपण जाणार आहोत आतमध्ये. बघूया पहिली गर्दी वगैरे किती आहे ते बघ. गर्दी वगैरे बघायला लागेल आणि खूप गर्दी असते. आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे मेन म्हणजे एक ठिकाणावर जुईघरमध्ये जुईघर बघायला. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की नाही मला पण माहीत नाही, मी पण फर्स्ट टाईम जाणार आहे तिकडे. तर पहिलं आपण हे फिरून घेऊया आणि मग तिकडे जाणार आहोत. चला मित्रांनो, हे जाऊया तुम्ही बघूया कसं आहे ते. आणि एकटा चालू आहे मित्रांनो मी. तर मित्रांनो, शनिवार वाड्याचा व्ह्यू आहे, खूप सुंदर असा व्ह्यू. मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो, इथं अशी सिस्टम आता केलं की ह्याचं तिकीट म्हणजे घेतच नाही, कॅश नाहीच, ऑनलाईनच करा. आणि ऑनलाईनची प्रोसेस एवढी हार्ड आहे की खूप हार्ड आहे. तर मित्रांनो, आता आलेलं आहे, एंट्री मारलेली आहे. तर फिरणार आहोत आपण इथे, सर्व राऊंड पूर्ण मारणार आहोत. मित्रांनो, पहिला आपण हा राऊंड मारून हा मारूया. खूप भारी व्ह्यू आहे मित्रांनो फोटो वगैरे काढायला. मित्रांनो, हा आहे तो म्हणजे खिडकी दरवाजा. खूप भारी भारी आहे मित्रांनो. फणस वगैरे मित्रांनो आर्ट काढून न्यायचे काय कुठं नाही खायला. इकडे काय आहे मित्रांनो, बघूया आपण. तुम्ही वरती जायला रस्ता आहे, पण पहिला मित्रांनो आपण खालून फिरून नंतर वरती जाऊ. आणि मित्रांनो, ते विहीर आहे की आता सुटले, त्यात पाणी नाही. आणि हे प्रत्येकाचं म्हणजे काय काय आहे असं ते इथं दिलेलं आहे मित्रांनो. आपल्याला एवढा वाचायला वेळ नाही, पटापट आपल्याला फिरायचं आहे आणि जायचं आहे. पण मित्रांनो, खूप सुंदर असा व्ह्यू आहे आपल्या इथे शनिवार वाड्यामध्ये आलेलो आपण. आणि आपण माझ्यासोबत कोणच नाही. तर आता काय बोलणार, मित्रांना बोललो आणि मित्र गेले ते म्हणजे गावायला. आपण बोललो आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्लॉगद्वारे, तर काहीतरी करायला पाहिजे ना मित्रांनो. म्हणून बोललो की पुण्याचं लोकेशन भारी वाटते, तिथे जाऊया आणि काय आहे ते बघूया मित्रांनो. आता आपण सर्व फिरूया आणि डायरेक्ट आपण एक मेन ठिकाणावर जाणार आहोत. ते मित्रांनो, तुम्ही गेला असाल तिथे कधी, आणि परत मी आता मी जाणार आहे आणि माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवायला नेणार मित्रांनो. चला. खूप सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. फोटोशूटला तर काय मजाच येईल, पण माझे फोटो काढायलाच मित्र नाही. मित्रांनो, ते शो होतो तेव्हा सर्व आहे.
पाऊस अलाउड नाही जायला हा ओके अच्छा इथे झाड पडलेलं आहे मोठं आणि इथून एंट्री जायला नाही आपण त्या साईडून जाणार आहोत मित्रांनो. सगळं इथूनच आपण त्या साईडला जाऊया आणि मग तिथून आपण वरती चढूया आणि वरचा व्ह्यू बघूया वरून कसा वाटतो. मित्रांनो खूप आनंद होतो एकट्याला फिरायला आणि एकटं फिरणं म्हणजे खूप भारी वाटतं एकदम खतरनाक. मित्र असले सोबत तरी पण भारी वाटतं आणि एकटं फिरायला पण खूप मित्रांनो भारी वाटतं. वरतून जाऊन वरतून व्ह्यू बघूया आपण मित्रांनो कसा वाटतंय तो. खूपच भारी वाटते मित्रांनो इथे. आणि हे बघू शकता हे सर्व आपल्या जुन्या काळातलं काय काय होतं कसं कसं होतं ते सर्व दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि प्रत्येक ठिकाणी जाणार तिथेशी हे अशा पार्ट्या लावलेल्या आहेत आणि माहिती आहे एवढा आणि आपल्याला वेळ नाही ती वाचायला, त्यामुळे आपण वाचणार नाही आहोत. नेक्स्ट टाईम परत कधीतरी येऊ तेव्हा वाचू. आणि मित्रांनो त्या ज्या तुम्हाला तो तिथं खुर्च्या वगैरे बसायला दिसतात त्या आहेत ते म्हणजे तिथं जेव्हा शो असतो, आय थिंक शोच असेल, मला पण एवढं माहीत नाही, शोच असेल त्यासाठीच लावले असतील मला वाटतं, नाही तर दुसऱ्या गोष्टीसाठी त्यासाठीच वाटतं मित्रांनो. अतिशय सुंदर असा मित्रांनो व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला शनिवार वाड्यामध्ये. खूप भारी निवांत एकदम. आणि बघा मित्रांनो इथे असं पाण्याचे वगैरे दिलेलं आहे खूप भारी. रात्रीच्या आय थिंक याच्यामध्ये लायटिंग असेल. आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे समोर व्ह्यू एकदम कडकमध्ये येणार आहे मित्रांनो. हा बघा इथून जो व्ह्यू बघायला भेटणार आहे मित्रांनो आपल्याला, हा खतरनाक असा व्ह्यू असणार आहे. आणि तर त्या साईडला पण जाऊ नक्कीच. फास्ट फिरतोय मी सर्व दाखवत. जर मित्र असते सोबत तर फोटो वगैरे काढले असते. आता एकटाच आहे तर काय फोटो वगैरे काढायला मिळणार नाही, कोणच नाही माझे फोटो काढायला. पण खूप भारी वाटलं मित्रांनो एकट्याला निवांत फिरताना. खूप आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्ह्यू आवडला असेल आणि तुम्ही कधी नसाल आला तिथे तर नक्की या इथे मित्रांनो. खूप भारी आहे, बघू शकता तुम्ही सर्व, खूप भारी आहे. आणि जर आपल्याला व्ह्यू वगैरे हा शनिवारवाडा आवडला असेल तर आपल्याला एक कमेंट नक्की होऊन जाऊ द्या मित्रांनो. तर आता आपण जाऊया ते म्हणजे वरती जायला एंट्री कुठून आहे ती आता शोधायला लागेल मला, मी पण विसरलो. वरती जायला एंट्री तिथूनच असेल मित्रांनो कुठून तरी. तर एंट्रीचा शोध लावायला लागेल आपल्याला. मित्रा वरतून जायला एंट्री कुठून आहे? वरतून जायला एंट्री वरती आला इकडे आहे ना, ती समोर आहे ना गेट, हां इकडून बाजूला शेड आहे तिकडे. मित्रांनो आता तिथून कितीतरी शेड आहेत, मला पण माहीत नाही, मी विसरलो. तेव्हा आलेलं तेव्हा एवढी आठवण पण नाही राहत मित्रांनो, त्यामुळे विसरून गेलो. तर आता बघूया आपण शिड्या कुठून आहेत. आणि आपण मित्रांनो तिथं बघितलं होतं शिड्या, हां बरोबर तिथंच जायला लागेल आणि तिथून वरती जायला लागेल. तर चला मित्रांनो पटकन जाऊया, कसली वाट बघतोय आपण. आणि मित्रांनो आपण इथूनच मगाशी तुम्हाला बोललो की इथून एंट्री वरती जायला, नंतर जाऊ आणि मीच विसरून गेलेलो. तर इथून मित्रांनो एंट्री आपल्याला वरती जायला पायऱ्यांवरून चढून आरामात एक दोन करत तर आलेलो होतो म्हणजे वरती फायनली. कारण आपण पहिला पाचचा व्ह्यू बघूया, रिटर्न ते येणार ना आहोत, तर वरती पाचचा व्ह्यू बघूया. आता आपल्याला जायचं म्हणजे तिकडे इकडून रस्ते तिकडे जायला.
आणि बघा खायचं सारखं गाड्या वगैरे. इथून रोड आहे, मेन रोड. वरतून व्ह्यू तर मित्रांनो खतरनाक भारीच दिसते. असं वाटतं की कुठेतरी रम्य अशा वातावरणात मी बघतोय आपण मित्रांनो. हे सर्व जुने काळातलं मित्रांनो इथे सांगितलेलं आणि भारी आहे बघण्यासारखं. आणि जो फोटोशूटचा पण पॉईंट आहे तो एक नंबर आहे फोटोशूटला वगैरे. तुम्ही कधी येऊ शकता आणि माहीत नसेल तर मला नक्की कळवा. मी तुम्हाला हाणण्याचा प्रयत्न करीन किंवा दाखवण्याचा प्रयत्न करीन हे लोकेशन कुठं आहे ते. पुण्यामध्येच शिवाजीनगरला उतरलो ट्रेनमधून. मी ट्रेनमधून आलो, शिवाजीनगरला उतरलो की तिथून बस भेटते शनिवारवाड्याकडे जायला. 5 रुपये फक्त तिकीट आहे मित्रांनो. तिथून बसमध्ये बसायचं आणि डायरेक्ट थेट निघून इथून यायचं. उतरायचं इथं, एंट्री मारायची. इथून झालं की पुढे गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे आणि इथं लाल महाल पण आहे मित्रांनो. आणि त्या लाल महालमध्ये पण आपण मित्रांनो जाणार आहोत. पहिले हेच फिरूया, हेच फिरता नव्हते. आणि मित्रांनो एक तुम्हाला अशा ठिकाणावर नेणार आहे की जन्नत के पास लेके जाने वाला हूँ मैं. तो चला मित्रांनो, जाते बाद में पहिले यही घूमते हैं. ही समोर गुफा आहे वाटतं मित्रांनो. बघूया आता गुफेतून आपण जाणार आहोत. मित्रांनो आता वरती जाणार आहोत. आमच्या मेन पॉईंटला आपण आलेलो आहे मित्रांनो. फोटो आपल्याला वापस जायचंय केशवनगर. आणि मित्रांनो आता इथे फोटोशूट वगैरे करायला भारी आहे. फोटोशूट वगैरे चालू आहे घ्यायची. तर इथून आपण व्ह्यू बघणार आहोत. कळत नसते का इथून व्ह्यू बघू शकतो. खूप निवांत एकदम. बघूया. खूप भारी वाटते. मित्रांनो बघा झाड निवांत बसलेले आहे. जागाच भारी आहे, निवांत सर्वात. आणि आता इथं मित्रांनो आपण खाली एंट्री मारून जाणार आहोत बाहेर. कारण जास्त आपल्याकडे वेळ नाही आणि आपल्या मोबाईलला जास्त चार्जिंग पण नाही मित्रांनो. तर इथून आपण खाली जाणार आहोत आणि डायरेक्ट बाहेर निघणार आहोत. इथून खाली जायला एंट्री मार. मला तर मित्रांनो इथून जाण्यासारखं वाटतच नाही, पण काय करणार, दुसऱ्या ठिकाणी पण आपल्याला जायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग आहे ती कमी आहे. हे काही सुंदर मित्रांनो, तुम्ही आता इथला व्ह्यू बघितला असाल, सर्व काही बघितलं असेल. मी दाखवण्याचा प्रयत्न केला थोडक्यातच. आपल्याला बाहेर जायचं म्हणून. आणि कसा वाटला इथला व्ह्यू एक कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा. आणि व्ह्यू आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला मित्रांनो विसरू नका. तर मित्रांनो चला आपण इथून बाहेर पडूया आणि जाऊया दुसऱ्या ठिकाणावर. चला मित्रांनो.